नमस्कार. आज 8 मे 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पश्चिम बंगाल अशांत, अधिकारी यांच्या सहाय्यकाच्या हत्येनंतर राजकीय तणाव. भाजप नेते शुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय तणाव आणखी वाढला असून भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात नव्या शाब्दिक चकमकीला सुरुवात झाली आहे. व रथ यांची हत्या पूर्वनियोजित होती आणि त्यात सराईत गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा संशय तपासकर्त्यांनी व्यक्त केला आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये पश्चिम बंगाल परत एकदा अशांत झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही पहा, काल पश्चिम बंगालचे गव्हर्नर रवी यांनी ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त केलेलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याबद्दल काल जी न्यूज आली होती की त्यांनी राजीनामा देणार नाही, ते आता बिलकुल बंद झालेलं आहे. त्यामुळे पहा, आता उद्या 9 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकारचं तिथं शपथविधी होणार आहे. ओके, त्यामुळे जे काही कालची बातमी वगैरे आली होती त्यामुळेच मी ती बातमी स्किप केली होती. व द हिंदूमध्ये पण आर्टिकल आला आहे पहा की व्हेन डज अ CM सीज टू होल्ड ऑफिस. ओके, म्हणजे जेव्हा CM ऑफिस न सोडण्याचा तिथं नकार देतो त्यावेळेस काय होतं, तर हे बिलकुल गरजेचं नाही आहे पहा. कारण असं होऊ शकतच नाही. डायरेक्टली राज्यपालांकडे आपले अधिकार आहेत. ओके, म्हणजे सिलेक्टेड आणि इलेक्टेड या दोघांमध्ये तफावत नक्की आहे, परंतु सेंट्रल स्ट्रॉंगर दॅन दी स्टेट्स हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा इंडियन पॉलिटी शिकत असताना. डन. त्यामुळे या न्यूजमध्ये तर जास्त डीपली जाऊ नका. नेक्स्ट आहे राज्यपालांच्या भेटीसाठी विजय दुसऱ्यांदा लोकभवनात, तमिळनाडूत पेच कायम. त्यानंतर पहा, TVKच्या विजयानंतर डाव्यांचा आज निर्णय होणार आहे. कारण पहा, सध्याला समस्या काय झालेली आहे, मी कालच्या पण न्यूजपेपरमध्ये तुम्हाला सांगितलं की 118चं तमिळनाडूमध्ये बहुमत आहे, पण TVK यांच्या पक्षाकडे फक्त 107 आमदारांची संख्या आहे. म्हणजे 108 आहेत, पण विजय हे डबल निवडून आलेले आहेत, बरोबर. मग त्यांच्याकडे 107 प्लस काँग्रेसचे 5 असं मिळून फक्त 112 त्यांच्याकडे आमदार होत आहेत. परत 6 गरज आहेत त्यांच्याकडे आमदार येणं. ओके, मग आता DMK सोबत युती असलेले जे डावे पक्ष आहेत ते DMK सोबतची युती तोडायला तयार नाही आहेत, पण त्यांचा आज स्पेशल निर्णय होईल. मग त्यावेळेस आपण पाहूयात. व अगदी एक आर्टिकल आलेला आहे, योगेंद्र यादव यांनी हा आर्टिकल लिहिलेला. एकच मिनिट द्या, आपण तिथे जाऊयात. कुठे गेला तो आर्टिकल? हां, हे पहा, विरोधक आता नाही तर कधी ठाम उभे राहणार. हा अतिशय महत्त्वाचा आर्टिकल योगेंद्र यादव यांनी लिहिलेला आहे. आता पहा, काल DMKला काँग्रेस सोडून गेल्यानंतर DMKने एक रिझोल्युशन पास केली की बा याच्या पुढे आपण काँग्रेससोबत युती वगैरे करणार नाही किंवा काँग्रेसवर आपण भरोसा वगैरे ठेवणार नाही. पण हे चुकीचं आहे. प्रॉब्लेम कशी आहे पहा, जर तमिळनाडूमध्ये त्यांना ओके किंवा DMKची पण आयडिओलॉजी तीच आहे ना BJPच्या विरोधात, मग तुम्ही असं का निर्णय नाही घेऊ शकणार? ओके, म्हणजे अगदी मान्य आहे. पहा, विजय यांची जो पक्ष आहे TVKची विचारधारा आणि DMK यांच्या विचारधारेमध्ये थोडासा तफावत आहे. TVK आणि DMK या दोघांमध्ये पहा वैचारिक नसून फक्त राजकीय विरोध आहे ते. ओके, फक्त राजकीय विरोध आहे, पॉलिटिकल पार्टीमधला विरोध आहे तो. व राजकीय विरोध ते BJPचा करतात. दोघं पण अगदी दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे अशा पद्धतीने तिथं पण केलं जाऊ शकतं. मग DMKने डायरेक्टली बाबा तुम्ही जाऊन सत्ता स्थापन करा किंवा आमचा तुम्हाला वेगळा पाठिंबा असेल, म्हणजे बाहेरून पाठिंबा DMKचा TVK सरकारला मिळवला जाऊ शकतो. कारण पहा, प्रॉब्लेम कशी आहे, कारण DMKने सोसलेलं आहे गव्हर्नरचं जे रूल आहे किंवा गव्हर्नरच्या ज्या जळा आहेत ना त्या DMKने ऑलरेडी सोसलेले आहेत व हे MK स्टॅलिन यांना पूर्ण माहिती आहे, बरोबर. व अगदी पहा, याची इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतात, तर राष्ट्रपती राजवट पण तमिळनाडूमध्ये लागली जाऊ शकते. कारण तुम्हाला माहिती आहे डबल वेळेस त्यांनी गेलेत. विजय हे परत एकदा भेटण्यासाठी गेले राज्यपालांना, पण राज्यपालांनी तेच म्हटले की बा पहिल्यांदा तुम्हाला मेजॉरिटी प्रूव्ह करावी लागेल. पण तुम्ही महाराष्ट्राच्या केसमध्ये घ्या किंवा कर्नाटकच्या केसमध्ये घ्या, तसं तिथं झालेलं नव्हतं. ओके, पहिल्यांदा त्यांनी मेजॉरिटी कधीच मागितली नव्हती. मेजॉरिटी टेस्ट कधी असते, विधानसभेची पहिली सिटिंग असते ना त्यावेळेस आपण तिथं मेजॉरिटी टेस्ट मागितलं. परंतु या केसमध्ये तसं नाही आहे. तर राज्यपाल काय म्हणतात की तू पहिल्यांदा प्रूव्ह कर, त्यावेळेसच मी तुला शपथ देईन. मग हे चुकीचं होत आहे इथे. मग हे DMKला माहिती आहे, DMKने झळा सोसलेली आहे त्या गोष्टीच्या. मग यासाठी पहा, DMKने बाहेरून पाठिंबा देणं गरजेचं आहे किंवा हे जे बाजूचे पक्ष आहेत त्यांच्या लेफ्टिस्ट जे पक्ष आहेत ना त्यांना तरी त्यांनी मोकळं करून फक्त 6 आमदार देणं गरजेचे आहेत. हां, व काँग्रेसचा जे मुद्दा आहे ना, काँग्रेसचं व ही TMC त्यानंतर DMK हे सर्व पक्ष एकत्र येणं गरजेचे आहेत. आणि आता पहा, अगदी जर तुम्ही अलग अलग शक्ती किंवा फक्त स्पर्धात्मक लोकशाही जर ठेवलात ना तर तुमचं म्हणजे आज एका पक्षाचं आहे उद्या दुसऱ्या पक्षाचं तिथं हनं नक्की केलं जाईल. ओके, त्यामुळे पहा सर्व पक्ष राजकीय पक्ष एकत्र येणं काळाची गरज आहे. हां, आता TVK हे नुकताच
विकास नवीन झालेला पक्ष आहे ते कदाचित आपल्या विचारधारेशी येतील किंवा दुसऱ्या विचारधारेशी येतील ते आपल्याला गरजेचं नाही. पण तमिळनाडूमधला जो पेच आहे त्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर DMKला तरी पुढे यावं लागेल, किंवा मग AIADMK आणि DMK हे 2 पक्ष मिळून पण 120 होतात. ते आय थिंक ते इंस्टाग्रामवरती मीम पण आलं होतं. पण ठीक आहे, DMKनी लगेच त्याला म्हटलं की आम्ही तसं काही करणार नाही, तमिळनाडूमध्ये AIADMK सोबत आम्ही जाणार नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पाहूयात. पहा म्हणजे अगदी आता ह्यामधून प्रश्न वगैरे परीक्षेला येणार नाहीत, पण तुम्हाला ते आर्टिकल मला समजून सांगायचं होतं व विरोधकांना थोडंसं समज येणं गरजेचं आहे. या निमित्ताने मी थोडासा तो आर्टिकलला एक्सप्लोर केला. बाकी पहा, आजच्या न्यूजपेपरमध्ये एकही महत्त्वाचा आर्टिकल नाही, त्यामुळे अगदी खुश आहे व एकदम 10 मिनिटामध्ये आपले हे बातमीपत्र संपणार आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर 1 वर्ष झालेलं आहे, वर्षपूर्ती. आता याच्या निमित्ताने पहा सगळं राजकीयकरण झालेलं आहे. त्यामुळे मी पहा कालच्या पण न्यूजपेपरमध्ये 2 आर्टिकल आलेले असले तरी त्यांना स्किप करण्यास सांगितलेलं होतं. याचे जे नोट्स आहेत ना किंवा ऑपरेशन सिंदूरमधून महत्त्वाचं काय काय पॉईंट्स आहेत ते मी लवकरच त्याची PDF ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर करेन. ओके, कारण ती UPSCच्या नोट्स आहेत तेच तुम्ही रेफर करा. सरळ सेवा एक्झाम साठी वगैरे ते खूप महत्त्वपूर्ण ठरतील. म्हणजे PIBतून आलेले आहेत, PIBतून आलेले आहेत. बाकी राजकीयकरण जे आर्टिकल्स वगैरे होतं ना ते आपल्यासाठी गरजेचं नाही, किंवा पाकिस्तानबद्दल आपण जास्त डीपली वगैरे नका जाऊ. तसं इंटरनल सिक्युरिटीला आपण प्रश्न मी पाहिलेले नाहीत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 10वी परीक्षेचा आज निकाल लागणार आहे. त्यानंतर पुढे चलूयात आपण. इथे आपल्यासाठी सोहराबुद्दीन प्रकरणाला पूर्णविराम, ही बातमी स्किप करू शकता, आवश्यकतेचं नाही आहे. नेक्स्ट आहे सोमनाथ आणि भारताचा अजयी विश्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे, पण यामध्ये अगदीच थोडंसं परीक्षेसाठी कमी बातमी. पण UPSC आणि MPSCसाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर पहा, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सोमनाथचे उद्घाटन 11 मे 1951 रोजी झालं होतं व या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मग नरेंद्र मोदी सोमनाथ मंदिरामध्ये जाणार आहेत. हा महत्त्वाचा पॉईंट इथं बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून घ्या. ओके, डन. त्याच्यानंतर मोहम्मद गजनीने यावरती काय आक्रमण केलं होतं? सोमनाथ मंदिरावरती. त्यानंतर सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, परीक्षेला डायरेक्टली प्रश्न आलेले आहेत तसे. ओके, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर 1026मध्ये मोहम्मद गजनीचं आक्रमण, त्यानंतर औरंगजेबाने पण यावरती आक्रमण केलेलं होतं. ओके, म्हणजे या मंदिराची पहा आक्रमणं भरपूर झालेली आहेत, पण अगदी चालुक्य शैलीमध्ये आता हे मंदिर उभारलेलं आहे. त्याच्यानंतर पहा 11 मे 1951 रोजी याची डागडुजी. त्यानंतर परत एकदा हे मंदिर बांधलेलं होतं व पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी याचं उद्घाटन केलं होतं. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, परीक्षेला डायरेक्टली यावरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. डन. नेक्स्ट आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी दुसरी अन्य न्यूज गरजेची दिसत नाही आहे. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असुरक्षित, ऑपरेशन सिंधूरच्या वर्षपूर्ती निमित्त लष्कराची ग्वाही, ही बेस्ट न्यूज आहे. पण याचे जे PDF नोट्स आहेत ते मी लवकरच प्रोव्हाइड करेन, ते तुम्हाला स्वतःहून वाचून घ्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे चला. नेक्स्ट आर्टिकल महत्त्वाचे नाही आहेत, पहा स्किप करू शकता. त्यानंतर जायचं आहे भारतीय बँकांना मायथोसची भीती का. आता हे मायथोस काय आहे तर अँथ्रोपिक कंपनीने क्लाउड मायथोस हे AI मॉडेल विकसित केलेलं आहे. मायथोस काय आहे असा जर परीक्षेला प्रश्न आला तर हे काही आजार नाही आहे, तर हे AIचं मॉडेल आहे व याची पॅरेंट कंपनी कोण आहे तर अँथ्रोपिक आहे. ओके, अँथ्रोपिक या कंपनीने काय केलेलं आहे पहा, मायथोस नावाचं एक AI मॉडेल बनवलं व ह्या AI मॉडेलनुसार जर आता पहा मी बँकर असेल किंवा अगदी जे SBIमधील जे कर्मचारी वगैरे आहेत त्यांच्या लॅपटॉपमध्ये किंवा त्यांच्या PCमध्ये मायथोस जर गेलं किंवा मायथोस जर आपण त्याला कमांड दिलं की बाबा या PCमध्ये कुठे कुठे लूप होल्स आहेत ते मला शोधून सांग. ओके, लूप होल्स कोणते कोणते आहेत हे मला जर शोधून सांग असं जर म्हटलं, किंवा एनिवन पहा फक्त बँकिंग क्षेत्रामध्ये नाही, किंवा माझ्याही PCमध्ये जर मायथोस AI मॉडेल मी जर टाकलं आणि त्याला सांगितलं कमांड दिलं की बाबा माझ्या PCमधले लूप होल सांग, तर ते काय करेल पहा 5 मिनिटामध्ये सगळेच मला लूप होल तिथं नक्की सांगेल. मग असं याचा वापर पहा निगेटिव्ह पण केलं जाऊ शकतं. आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह 2 गोष्टीने. पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह पाहूयात. पहा पॉझिटिव्ह कसं, जर लूप होल यांनी सांगितलं ना माझ्या PCमध्ये कोणते कोणते लूप होल आहेत, तर मी काय करेल पहा त्याच्यावर काम करेल की बाबा की आता माझ्यावरती कोणी अटॅक वगैरे करू नये अशा पद्धतीने. पण पहा सगळेजणच पॉझिटिव्ह याचे फायदे उचलणार नाहीत ना. ओके, सगळेजणच पॉझिटिव्ह हे करणार नाहीत. मग अगदी तसंच पहा कोणीतरी काय करतं पहा, माझ्या PCमधले जे लूपहोल आहेत त्यासाठी मायथोस AIचा वापर करू शकेल व माझ्या PCमध्ये कोणते कोणते लूपहोल आहेत ते सांग असं विचारलं. ओके, विचारल्यानंतर पहा त्याला सगळ्या माझ्या PCमधली लूपहोलची लिस्ट मिळेल. मग तो लूपहोलची लिस्ट घेऊन काय करेल पहा, तो माझ्यावरती अटॅक करायला चालू करेल व अशा पद्धतीने माझं अकाउंट किंवा माझं जे लॅपटॉप आहे ते पूर्णतः हॅक केलं जाईल. आता अगदी हेच तुम्ही नेऊन बसवा बँकेमध्ये. मग
एखाद्या बँकेच्या सर्व्हरमध्ये जर मायथोस AIला जाऊन बसवलं तिथं, ओके, व मायथोस AIला कमांड दिली की बाबा तू सांग आता मला यामध्ये लूपहोल कोणते कोणते आहेत आणि मला काय करायचं आहे तर बँकेचं सर्व्हर चांगलं करायचं आहे असं म्हणून त्याला आपण कमांड दिली. मग ती कमांड मायथोस AI अगदी गोलूबच्चा आहे, त्याला काही समजत नाही की बाबा हा व्यक्ती इथिकल आहे किंवा नाही. ओके, मग तो काय करेल, नक्कीच त्याला म्हणेल की बाबा हे असे असे लूपहोल आहेत व इथं सर्व्हरमध्ये चुका वगैरे आहे तसं तू सांगेल. ओके, मग त्यानं पॉझिटिव्हली जर घेतलं ती कंपनी वगैरे तर ठीक आहे, पॉझिटिव्हली ते अगदी सुरक्षित केलं जाईल बँकेचं सर्व्हर. पण हे जर लीक झालं डार्क वेबवरती वगैरे हे जे लूपहोल गेले तर काय करेल, हॅकरला अगदी बनाया मटेरियल मिळालं. मग तो हॅकर काय करेल, डायरेक्टली बँकेचं सर्व्हर पूर्णतः बरखास्त किंवा म्हणजे पूर्णतः ते तो हे करेल, हॅक करून टाकेल. ओके, मग त्यामधून जो व्यवहार आहे ते सगळं काही तिथं ठप्प केलं जाऊ शकतं. बरोबर आहे. मग हे सध्याला धोका आहे. मग भारतीय बँकांनी लगेच याला काय केलं आहे, अलर्टवरती टाकले आहेत किंवा जे आपण आता अगदी बँकेला जी सिक्युरिटी प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे अगदी ऑनलाईन सुरक्षा. ओके, मग ती ऑनलाईन सुरक्षा प्रोव्हाइड ज्या कंपन्या करतात त्यांना, जसं SBIसाठी एखादी असेल, त्यानंतर ॲक्सिससाठी, HDFCसाठी वगैरे ज्या कंपन्या आहेत त्यांनी आदेश दिलेत की बा तुमची जी सिक्युरिटी आहे ती थोडंसं तुम्हाला शील्ड वाढवावी लागेल. ओके, तुम्हाला अशा पद्धतीने जायचं नाही आहे किंवा असं कोणत्याही AIचा तिथं वापर करायचा नाही आहे. त्याच्यानंतर अँथ्रोपिक ही जी कंपनी आहे त्यांनी पण मायथोस नावाचं जे मॉडेल आहे ना त्याला पण त्यांनी खाजगी व्यक्तीला विकण्यासाठी नकार दिलेला आहे. मग त्यांनी पण त्याला पूर्णतः बंद करून ठेवलेला आहे. बरोबर, पण समस्या हीच आहे की हे अशा पद्धतीचे जे AI मॉडेल येत आहेत त्यामुळे बँकिंग प्रणालीवरती खूप मोठा धोका निर्माण होणार आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. कारण आज घडीला तुम्ही असू द्या किंवा मी असू द्या, डायरेक्टली आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर फक्त आपण चिल्लर पैसे न काढता तिथं UPI करत आहोत. मग हे UPIचं इम्पॅक्ट आपल्या देशावरती किंवा अगदीच फक्त एक AI मॉडेल फक्त 5 मिनिटामध्ये संपूर्ण बँकिंग सर्व्हर डाऊन करू शकतं, एवढी ताकद त्यामध्ये आहे. मग याला नक्कीच काळाची गरज आहे. आपली जी शील्ड आहे, डिजिटल सुरक्षा आहे ती वाढवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी डिजिटल जे साक्षरता आहे ते पण आपल्या देशामध्ये येणं खूप गरजेचं आहे. आय होप तुम्हाला सगळी पॉईंट समजलेले असतील. परीक्षेला यावरून आगामी काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. काय येऊ शकतो, कारण तुम्ही 2020च्या नंतर 2021 किंवा 22मध्ये तसे निबंध आलेले होते की डिजिटल सुरक्षा म्हणजे जे ऑनलाईन एज्युकेशन आहे. कारण 2020 नंतर आपलं जे एज्युकेशन होतं ते ऑनलाईन गेलं होतं. मग ऑनलाईन एज्युकेशनबद्दल निबंध आलेले आहेत UPSCला. मग त्याच बेसिसवर आता हा पण प्रश्न येऊ शकतो की AIमुळे भारतीय बँकांना सुरक्षितता कशा पद्धतीने घेऊ शकता किंवा काय होतील इम्पॅक्ट त्याचे. ओके, जरी SA हा प्रश्न आला नसला तरी GS3मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंटरनल सिक्युरिटीसाठी पण महत्त्वाचा आहे, सायबर सिक्युरिटी, सायन्स अँड टेकमधून, त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमी, बँकिंग सेक्टरसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 3 बॅकवर्ड लिंकेजेस बनत आहेत, त्यामुळे याकडे थोडंसं लक्ष ठेवून चला या अशा बातम्यांकडे. आय होप पॉईंट समजलेला आहे. बाकी न्यूज इन प्रोसेस आहे. जसं यामध्ये पॉईंट्स वाढत जातील तसं आपण डिस्कस करतच जाणार आहोत. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट आहे एक आर्टिकल आला आहे, इराण युद्ध अमेरिकेला किती खर्चित पडलं. गरजेचं नाही आपल्यासाठी, आपण अमेरिकन पब्लिक सर्व्हिस कमिशन देत नाही आहेत. फक्त वाचण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे नक्की वाचून घेऊ शकता किंवा अगदी यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यापैकी मी देशभक्तचं व्हिडिओ पाहतो. तुम्ही पण तसे व्हिडिओ वगैरे जर पाहिलात म्हणजे त्यांनी भरपूर पूर्णतः कव्हरेज केलं आहे. त्यामधून पण तुम्हाला समजून जाईल की अमेरिकेने कशा पद्धतीने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. ओके, डन. मग अशा पद्धतीने आणखीन महत्त्वाची एक न्यूज होती काही, ते एकच मिनिट पाहू द्या मला. राज्यांच्या GDP मापनासाठी केंद्राची नवीन नियमावली आलेली आहे. सुधारित आधारभूत वर्ष म्हणजे 2022-23 निश्चित करण्यात आला आहे. सरळ सेवेला, राज्यसेवेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आता GSDPसाठी पण त्यांनी काय केलं आहे त्यांचं जे बेसिक इयर होतं ते बदललेलं आहे. याच्यापूर्वी केंद्र सरकारने बदललेलं होतं, आता राज्य सरकारचं पण GDPचं वर्ष बदललेलं आहे. 2011-12 हे पूर्वीचं वर्ष होतं, आता ते करून किती करण्यात आलं आहे, 2022-23 हे बेस इयर असेल GDP मोजण्यासाठी. प्लीज हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा तुम्ही. 2022-23 हे GDPचं काय असेल, बेस इयर असेल. डन. डायरेक्टली परीक्षेला प्रश्न विचारतो की GDPचं बेस इयर काय आहे राज्यांसाठी आणि केंद्र सरकारसाठी, दोन्ही पण गरजेचंच आहे. ओके, हा आर्टिकल आपल्यासाठी गरजेचं नाही त्यामुळे स्किप केला. नेक्स्ट आर्टिकल आहे, व्हॉट इज कर्नाटकाज न्यू गिग वर्कर ग्रीव्हन्स सिस्टम. ओके, तुम्हाला माहिती असेल 1 मे 2026 रोजी कर्नाटक राज्य सरकारने त्यांच्या पोर्टलचं उद्घाटन केलं.
व त्यानुसार पहा त्यांनी काय केलेलं आहे, कर्नाटका प्लॅटफॉर्म बेस्ड गिग वर्कर्स सोशल सिक्युरिटी अँड वेलफेअर ॲक्ट 2025चं त्यांनी ऑफिशियली नोटिफिकेशन रिलीज केलं किंवा त्याला ऑफिशियली अंमलबजावणी त्याची चालू केलेली आहे. तो कायदा लास्ट इयरलाच बनलेला होता, त्यानंतर जानेवारीपासून त्या कायद्याचं रूपांतर झालेलं होतं. पहा म्हणजे अगदी नोटिफाईड तर झालेलं होतं, परंतु त्याची अंमलबजावणी काल परवापासून म्हणजे 1 मेपासून झाली, कारण 1 मे हा जागतिक कामगार दिवस म्हणून ओळखला जातो. बरोबर. मग आता ही जी सिस्टीम त्यांनी लॉन्च केली किंवा हा जो नवीन कायदा आलेला आहे, या कायद्याचं स्वरूप कसं असेल किंवा या कायद्यानुसार गिग वर्कर्सला फायदा कसा होणार आहे हे थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर पहा, इंटिग्रेटेड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम IPGRS नावाचं त्यांनी पोर्टल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केलेला आहे व या प्लॅटफॉर्मनुसार जे गिग वर्कर्स आहेत त्यांनी कंप्लेंट लॉन्च करू शकतात. ओके. व ती कंप्लेंट त्यांनी अगदी पहा ऑफलाईन सेंटरमध्ये पण लॉन्च करू शकतात किंवा पोर्टलवर जाऊन पण ते कंप्लेंट तिथं देऊ शकतात. मग त्या कंप्लेंटवरती ॲक्शन जे प्लॅटफॉर्म प्रोव्हायडर आहेत त्यांनी 15 ते 45 दिवसांमध्ये त्या कंप्लेंटचं फायनल तिथे निर्णय घेणं गरजेचं आहे. ओके. 15 ते 45 दिवसात. व हा निर्णय पहा 15 ते 45 दिवसात कोण घेणार आहे, तर इंटरनल डिस्प्यूट रिझोल्युशन कमिटी IDRC इंटरनल डिस्प्यूट रिझोल्युशन कमिटी. ओके. हे अगदी झोमॅटोमध्ये जर गिग वर्कर काम करत असेल तर झोमॅटोसाठी इंटरनल डिस्प्यूट रिझोल्युशन कमिटी असेल, त्यानंतर स्विगीसाठी वेगळी, ब्लिंकिटसाठी वेगळी, म्हणजे प्रत्येक जे डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहेत किंवा गिग वर्कर्स प्लॅटफॉर्म आहेत ना, त्यांच्यासाठी हे IDRC ही प्लॅटफॉर्म वेगवेगळं त्यांचं काम करणार आहे व त्यांनी कंप्लेंट लॉन्च केल्याच्या 15 ते 45 दिवसामध्ये याचं रिझोल्युशन देणं गरजेचं आहे. मग या इंटरनल डिस्प्यूट रिझोल्युशन कमिटी IDRCने 15 ते 45 दिवसामध्ये जो निर्णय घेतलेला होता, ओके, त्या निर्णयाला चॅलेंज केलं जाऊ शकतं. पहा 30 दिवसांमध्ये 30 वर्किंग डेजमध्ये ते पण कुठं, कर्नाटका गिग वर्कर्स वेलफेअर बोर्डमध्ये तिथं चॅलेंज केलं जाऊ शकतं. म्हणजे IDRCच्या वर कोणतं बोर्ड आहे, कर्नाटका गिग वर्कर वेलफेअर बोर्ड. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कर्नाटका गिग वर्कर्स वेलफेअर बोर्ड ही कोणत्या राज्याचं, म्हणजे आता ह्याच्यातच कर्नाटक तर आहे, पण कोणत्या कायद्यानुसार जर म्हटलं तर कर्नाटका प्लॅटफॉर्म बेस्ड गिग वर्कर्स सोशल वेलफेअर ॲक्ट 2025 या कायद्यानुसार ही बॉडी तिथं स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे ही मग ही बॉडी कशी असेल, पहा स्टॅट्युटरी बॉडी आहे. थोडंसं ही जास्तच जातो आहे आपण, म्हणजे अगदी अशा प्रश्न तर आपला MPSCला विचारलं जाणार नाही, पण काही सांगता येत नाही. पहा MPSC अगदी दुसऱ्या राज्यांच्या पण बॉडी विचारलेली आहे याच्यापूर्वी. ओके. त्यामुळे थोडंसं याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण गिग वर्कर्ससाठी हे पहिलंच राज्य आहे ज्यांनी असे स्टेप्स उचललेले आहेत. त्याचसोबत पहा जे गिग कंपनीज आहेत किंवा गिग वर्कर्सला काम मिळवून देणारे प्लॅटफॉर्म आहेत त्यांना पण काही तिथे गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे व गिग वर्कर्सनी पण ते प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे स्टेटला. तर नाव, त्यानंतर त्यांचं वय, फोन नंबर, आधार कार्ड नंबर, UAN नंबर, त्यानंतर बँक अकाउंट नंबर, त्यानंतर बोर्ड डिटेल्स, हे जे सर्व काही आहेत ते बोर्डाला द्यायचं आहेत. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला ते त्यांचे डिटेल्स प्रोव्हाइड करून ठेवायचे आहेत. म्हणजे अगदीच प्लॅटफॉर्मसोबत पण ते डिटेल्स असतील आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे पण त्याचे डिटेल्स असणं बंधनकारक तिथं करण्यात आलेलं आहे. मग आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर आधार कार्ड दिलं तर माझी प्रायव्हसी तिथं जात आहे. जर तुम्हाला तिथं गिग वर्कर म्हणून काम करायचं आहे तर तुम्हाला तिथं आधार कार्ड द्यावं लागेल. मग आधार कार्ड दिल्यानंतरच तुम्हाला ह्या IDRC त्यानंतर जे स्टेट वेलफेअर बोर्ड आहे त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. आणि आता काही आवश्यकतेचं नाही आहे तिथं. जर आधार कार्ड नाही दिलात तर हे सर्व काही तिथं स्कीम बंद आहे. ओके. तर अशा पद्धतीने हा पॉईंट होता किंवा अगदी हा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतलेला आहे. एवढंच आपल्यासाठी सध्याला महत्त्वाचं आहे. बाकी याच्या टेक्निकॅलिटी वगैरे जाऊ नकात. आता अगदीच पहा, परत एकदा यामध्ये मी सांगू शकतो इथे की जे स्टेट वर्कर्स वेलफेअर जे स्टेट बॉडी आहे, ही बॉडीचा जो निर्णय 30 दिवसाच्या आत आलेला असेल किंवा 30 दिवसानंतर म्हणजे 30 दिवस टाईमलाईन दिले आहे तुम्हाला चॅलेंज करण्यासाठी, बरोबर. मग हे चॅलेंज केल्यानंतर जर त्यांनी निर्णय घेतला, मग या निर्णयाला तुम्ही हायकोर्टामध्ये रिव्ह्यू करू शकता का, तर बिलकुल येस. ओके. हायकोर्टामधून त्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये पण तुम्ही या निर्णयाला चॅलेंज करू शकता, पण तिथपर्यंत जाण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण ही छाटपूस केसेस इथंच निपटवले जाणार आहेत. ओके. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, नेक्स्ट एक आर्टिकल आलेला आहे, एक न्यूज आहे द हिंदूमधील. कुठे गेली तर ही पहा, रशियात शेअर इन इंडियन ऑइल इम्पोर्ट जम्प इन मार्च. अगदीच तुम्ही पाहू शकता इथे जानेवारी 2024 पासून हे पूर्ण खाली जात होतं. जानेवारी 2026मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर हे पूर्णतः खाली गेलेलं होतं. त्याच्यानंतर पहा 2026मध्ये ही खूप वरती गेलेलं आहे, म्हणजे स्पाईक झालेला आहे. ओके. हा एक महत्त्वाचा पॉईंट इथं सांगण्यासारखं होतं, बाकी काही नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.